गाईज, वेलकम बॅक टू द माय यूट्यूब चॅनल। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन रेसिपी, दिवाळी स्पेशल ओल्या नारळाची करंजी। तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। त्यासाठी लागणारे साहित्य सर्वात अगोदर आपण घेतले आहेत काजू, बदाम, वेलची, जायफळ, ओले नारळ आणि पिठी साखर पाहू शकतात। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सो गाईज, आता इथे आपण ओल्या नारळाचे काप करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला ते मिक्सर करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण काप करून घेऊया। सो गाईज, आपण आता इथे कढई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपण तूप टाकूया आणि देन आपण जे ओल्या नारळाचा किस केला होता तो आता आपण छान खरपूस इथे भाजून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपल्याला छान असा ओल्या नारळाचा किस इथे भाजून घ्यायचा आहे। म्हणजे जे चिकटपणा त्याला जो आलेला आहे ते असं सुटसुटीत होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। देन त्यानंतर इथे वेलची, जायफळ हे आपण कुटून घेतलं आहे आणि त्याचे छान असे पावडर तयार करून घेऊया। इथे गाळून घेतला आहे आम्ही। त्यानंतर त्याच भांड्यामध्ये आपल्याला थोडं तूप घ्यायचं आहे आणि बदाम, काजू आपण छान असे त्यात भाजून घेऊया। आणि त्यानंतर आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे व्यवस्थित। त्यानंतर इथे आपण आता पिठी साखर मिक्स करणार आहोत। आपल्या आवडीनुसार आपण ती मिक्स करू शकतो। म्हणजे तुम्हाला गोड कितपत हवं आहे त्यानुसार तुम्ही पिठी साखर ॲड करू शकतात। अशा पद्धतीने आपल्याला सगळं काही मिक्स करून घ्यायचं आहे छान। आणि त्यानंतर इथे आपलं ऑलमोस्ट सारण रेडी झालं आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आता इथे आपण वेलची आणि जायफळची जी पावडर तयार केली होती आपण ती मिक्स करत आहोत। त्याच्याने फ्लेवर खूप छान येतो। सो ते ॲड केलं इथे आणि त्यानंतर आता आपण पुढची प्रोसेस स्टार्ट करूया। आता इथे तुम्ही पाहू शकतात एक कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये आपण तूप टाकणार आहोत आणि इथे मैदा घेत आहोत। त्यात आपण मीठ ॲड करत आहोत। त्यानंतर आपण इथे तुपाचं मोहन टाकलं आहे आणि त्याचा गोळा तयार होतोय की नाही ते पाहायचं। आपण जे मोहन टाकलं आहे ते व्यवस्थित आहे हे त्याने आपल्याला कळतं। आणि त्यानंतर आपण इथे थोडं पाणी घालून छान भिजवून घेणार आहोत पीठ। थोडं पाणी ॲड करूया इथे। अशा पद्धतीने छान पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट स्टेपला आपण जाणार आहोत। इथे पाहू शकतात आपलं पीठ भिजून झाल्यानंतर ते थोडं कुटून घेऊया, म्हणजे ते थोडं सॉफ्ट होईल। त्यानंतर आता इथे तुम्ही पाहू शकतात आपलं सारण देखील रेडी आहे, पीठ देखील भिजून रेडी आहे आणि आता आपण करंजी तयार करायला सुरुवात करूया। इथे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया सुरुवातीला आणि आपल्याला हवे त्या शेपमध्ये तुम्ही करंजी तयार करू शकतात। आणि मी तुम्हाला आज वेगवेगळ्या पद्धतीची म्हणजे वेगवेगळे पद्धतीचे शेप तुम्हाला मी आज दाखवणार आहेत। करंजीचे आपण वेगवेगळे शेप कसे करू शकतात हे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकतात। आणि आता इथे आपण अगोदर लाटून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि देन त्यानंतर त्याच्यात आपण सारण ॲड करूया। त्यानंतर आपण इथे सारण घेतलं आहे आणि साईडला आपण पाणी लावून घेऊया आणि इथे पाहू शकतात आपली करंजी रेडी आहे। आता वेगळ्या पद्धतीचा शेप देखील तुम्हाला मी दाखवणार आहे।
इथे तुम्ही पाहू शकतात हा देखील नवीन शेप इथे तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने अजून आपण 1-2 शेप वेगवेगळे पाहूया। इथे तुम्ही पाहू शकता तिथे आपण राऊंड शेपचं करंजी तयार करत आहोत। त्यानंतर त्याला एक डिझाईन देणार आहोत। स्टारचं शेप आपण त्या करंजीला देणार आहोत। तर तो कशा पद्धतीने देऊ शकतो आपण ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकतात। अशा पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीचं देखील शेप तुम्ही देऊ शकता। वेगवेगळे शेप बनवायची आवड असेल करंजीमध्ये तर तुम्ही हा शेप देखील ट्राय करू शकतात। इथे तुम्ही पाहू शकतात आपला हा देखील शेप रेडी झाला आहे। अशा पद्धतीने वेगवेगळे शेप आपण बनवू शकतो। इथे तुम्ही पाहू शकता तसे 4 पद्धतीचे शेप तुम्हाला मी तयार करून दाखवले आहे। त्यानंतर अजून हा एक नवीन शेप आपण तयार करू शकतो। एक ग्लास घेतला आहे आणि एक पोळीसारखे एक हे लाटून घेतला आहे आणि देन आपण ग्लासमध्येच हा शेप तयार करणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने आहे। खूप छान पद्धतीने असा शेप तुम्ही देऊ शकतात आणि अगदी सोपा पद्धतीने होतो। जास्त काही करण्याची गरज देखील नाही आहे। तर इथे तुम्ही पाहू शकतात आपला असा छान शेप रेडी झालेला आहे आणि खूप दिसायला देखील खूप छान दिसत आहे तो शेप। अगदी छोटूसा आणि असं क्यूट दिसतोय तो शेप तुम्ही पाहू शकतात। आणि यानंतर तुम्ही इथे ऑलमोस्ट पाहू शकतात आपल्या सगळ्या करंज्या रेडी आहेत। अशा पद्धतीचे वेगवेगळे शेप आम्ही तयार करून घेतले आहेत आणि त्यानंतर ते तळायला घेतले आहेत आणि अशाच पद्धतीने आपण सगळ्या करंज्या 1 बाय 1 अशा डीप फ्राय करून घेऊया। आणि त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकतात ऑलमोस्ट आपल्या सगळ्या करंज्या डीप फ्राय करून झाल्या आहेत। आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आता भेटूया आपण रेसिपी व्लॉगमध्ये। सो स्टे ट्यून गाईज आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।